नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 14वे प्रकाश व छायानिर्मिती। आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न म्हणजेच सांगा, पाहू, जरा डोके चालवा, निरीक्षण करा व चर्चा करा यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे, तसेच स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे, उपक्रम आणि गृहपाठ याच्या माध्यमातून हे प्रकरण व्यवस्थित आणि काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे। तर उपप्रश्नांना सुरुवात करण्याअगोदर आपण या प्रकरणाची थोडक्यात प्रस्तावना पाहूया। प्रस्तावना: प्रकाशाचे उत्सर्जन करणारा पदार्थ म्हणजे प्रकाशाचे उगमस्थान किंवा स्रोत होय। प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान सूर्य, तारे, काजवे इत्यादी आहेत। प्रकाशाची कृत्रिम उगमस्थाने कंदील, मेणबत्तीची ज्योत, विद्युत बल्ब इत्यादी आहेत। प्रकाशाच्या मार्गात अपारदर्शक वस्तू आल्यास त्या वस्तूची सावली म्हणजे छाया निर्माण होते। सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात 7 रंग असतात। अशा प्रकारे आपण प्रकाश व छायानिर्मिती या प्रकरणाची थोडक्यात प्रस्तावना पाहिली आहे। प्रस्तावनेवरून आपल्या हे लक्षात येते की या प्रकरणामध्ये नेमकं थोडक्यात काय सांगायचं आहे। तर आपण आता प्रश्नांना सुरुवात करूया। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 97 वर सांगा, पाहू यावर आधारित प्रश्न आहे। 14.1 प्रकाश कशापासून मिळतो या चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आहे। तर पहिला प्रश्न: गडद अंधारामध्ये आपल्याला वस्तू दिसतात का? उत्तर: गडद अंधारामध्ये आपल्याला वस्तू दिसत नाही। दुसरा प्रश्न आहे: सभोवतालच्या वस्तू आपल्याला कशामुळे दिसतात? उत्तर: सभोवतालच्या वस्तू आपल्याला प्रकाशामुळे दिसतात। तिसरा प्रश्न: शेजारील प्रत्येक चित्रामध्ये कशापासून प्रकाश मिळत आहे? उत्तर: शेजारील पहिल्या चित्रात सूर्यापासून प्रकाश मिळत आहे, दुसऱ्या चित्रात विद्युत बल्बपासून प्रकाश मिळत आहे, तिसऱ्या चित्रात काजव्यापासून व चौथ्या चित्रात मेणबत्तीपासून प्रकाश मिळत आहे। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 97 वर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे। काही दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थांची यादी करा व त्यांचे नैसर्गिक व कृत्रिम प्रकाश स्रोत असे वर्गीकरण करा। उत्तर: नैसर्गिक प्रकाश स्रोत आहेत सूर्य, चंद्र, चांदण्या, तारे, काजवे, अँगलर फिश, हनी मशरूम इत्यादी। तर कृत्रिम प्रकाश स्रोत आहेत ट्यूबलाईट, बल्ब, मेणबत्ती, दिवा, हॅलोजन, बॅटरी। अशा प्रकारे आपण दीप्तिमान वस्तू यामध्ये पदार्थांची यादी करून त्यामध्ये नैसर्गिक कोणते व कृत्रिम प्रकाश स्रोत कोणते याचे व्यवस्थित या ठिकाणी वर्गीकरण केले आहे। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 98 वर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे। कोणत्या कृतीमध्ये मेणबत्तीची ज्योत स्पष्ट दिसेल का? उत्तर: कृती 1 मध्ये मेणबत्तीची ज्योत स्पष्ट दिसेल, कारण प्रकाशाचे संक्रमण एका सरळ रेषेत झालेले आहे। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 99 सांगा, पाहू यावर आधारित प्रश्न आहे। पहिला प्रश्न: कोणत्या वस्तूमध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसते? या ठिकाणी प्रतिमा असलेले चित्र दिले आहे 14.6। तर कोणत्या वस्तूमध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसते? तर उत्तर आहे आपल्याला आरसा, मोटार गाडीच्या काचेची तापदाणे, नवीन स्टीलची भांडी यासारख्या चकचकीत वस्तूवर प्रतिबिंब दिसते। दुसरा प्रश्न आहे: प्रतिबिंब दिसताना काय फरक जाणवतो, कशामुळे? उत्तर: प्रतिबिंब दिसताना ज्या पृष्ठभागावरून प्रकाश परावर्तित होतो अशाच वस्तूत आपल्याला आपले प्रतिबिंब दिसते। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 99 वर करून पाहूया यावर आधारित प्रश्न आहेत। सपाट आरशातील प्रतिमा: सपाट आरशापुढे उभे राहून तुमची प्रतिमा त्यात पहा। या ठिकाणी चित्र दिलं आहे, तो मुलगा ब्रश करताना दिसत आहे आरशापुढे उभा राहून। तर पहिला प्रश्न आहे: तुमचा उजवा हात वर करा, आरशातील प्रतिमेचा कोणता हात वर झालेला दिसतो? उत्तर: आरशातील प्रतिमेचा डावा हात वर झालेला दिसतो। दुसरा प्रश्न: तुम्ही आरशापासून अंतर कमी जास्त केल्यास प्रतिमेमध्ये काय फरक पडतो? उत्तर:
आरशापासून दूर गेल्यावर प्रतिमा ही दूर गेल्यासारखी वाटते आणि आरशाजवळ गेल्यावर प्रतिमा ही जवळ आल्यासारखी वाटते. प्रश्न तिसरा, तुमची उंची आणि आरशातील प्रतिमेची उंची यात फरक दिसतो का? उत्तर नाही. आरशातील प्रतिमेची उंची आणि आपली उंची सारखीच दिसते. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 99 जरा डोके चालवा यावर आधारित पहिला प्रश्न आहे. अंधार असलेली खोली प्रकाशाच्या परावर्तनाने संपूर्ण प्रकाशमान करा. उत्तर, अंधार असलेल्या खोलीत आरशाच्या साहाय्याने बाहेरील बाजूचा प्रकाश परावर्तित करून आणता येईल व अंधारी खोली प्रकाशमान करता येईल. दुसरा आहे, रिमोट कंट्रोलचा टीव्हीच्या मागील बाजूने वापर करून टीव्ही चालू करण्याचा प्रयत्न करा. उत्तर, भिंतीच्या दिशेने रिमोट कंट्रोल करून बटन दाबावी. बटन दाबल्यावर भिंतीवर त्यातून निघणारी इन्फ्रारेड किरण परावर्तित होऊन टीव्ही चालू होईल. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 100 जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे. सूचिछिद्र प्रतिमा ग्राहकाच्या पडद्यावरील प्रतिमा उलटी का दिसते? उत्तर, वास्तविक प्रतिमा एक अशी प्रतिमा आहे जी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केली जाऊ शकते किंवा स्क्रीनवर पाहिली जाऊ शकते. आभासी प्रतिमा स्क्रीनवर दिसू शकत नाही. आभासी प्रतिमा उभे असताना वास्तविक प्रतिमा नेहमीच उलट होते. मोठी, छोटी हे प्रतिमेचे आकार आहे. उलटी आणि सुलटी प्रतिमा दिसते, त्यामुळे ते स्क्रीनवर दिसू शकतात. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 100 सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहे. या ठिकाणी आकृती 14.9 खिडकी हे चित्र दिलं आहे, त्याचे निरीक्षण करा. पहिला प्रश्न, चित्रातील खिडक्यातून बाहेर पाहिले असताना काय फरक जाणवतो आणि कशामुळे? उत्तर, चित्रातील खिडक्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. पहिल्या खिडकीचे तावदान पारदर्शक असल्यामुळे खिडकीचा बाहेरचा देखावा स्पष्ट दिसत आहे, कारण खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत असल्याने बाहेरच्या सर्व गोष्टी प्रकाशमान झाल्या आहेत. दुसऱ्या खिडकीचे तावदान अर्धपारदर्शक असल्याने बाहेरचा देखावा अस्पष्ट असल्याने स्पष्ट दिसत नाही. या खिडकीतून प्रकाश काही प्रमाणात आरपार जाताना दिसत आहे. तिसऱ्या खिडकीचे तावदान अपारदर्शक असल्याने प्रकाश आत येत नाही, त्यामुळे खिडकीबाहेरचा देखावा दिसत नाही. दुसरा प्रश्न, चित्रातील कोणत्या खिडकीचे तावदान पारदर्शक, अपारदर्शक व अर्धपारदर्शक आहे? उत्तर, चित्रातील पहिल्या खिडकीचे तावदान पारदर्शक, दुसऱ्या खिडकीचे तावदान अर्धपारदर्शक व तिसऱ्या खिडकीचे तावदान अपारदर्शक आहे. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 100 करून पाहूया यावर आधारित प्रश्न आहे. एक विजेरी घ्या, भिंतीवर विजेरीचा प्रकाश झोत टाका. आता तुमच्या मित्राला विजेरी आणि भिंतीच्या मध्ये उभे करा. काय घडते? उत्तर, विजेरीच्या प्रकाशासमोर मित्र आल्यावर त्याची सावली म्हणजे छाया भिंतीवर पडते. अशा प्रकारे आपण प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नांचा अभ्यास केला आहे. आता आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूया. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. खाली पर्याय दिले आहेत. पर्याय आहेत 7, तारे, आरपार, पारदर्शक, अपारदर्शक, रंग, आकार, सुलटी, उलटी, दीप्तिमान, मेणबत्ती. पहिली रिकामी जागा आहे अ. प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान रिकामी जागा आहे. उत्तर, तारे. प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान तारे आहे. आ आहे, रिकामी जागा हे प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहे. उत्तर, ग्रह. ई आहे, लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो रिकामी जागा रंगात विभागतो. उत्तर, 7. लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो 7 रंगात विभागतो. ई आहे, सूचिछिद्र प्रतिमा ग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा रिकामी जागा असते. उत्तर, उलटी. सूचिछिद्र ग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा उलटी असते. उ आहे, छायेची निर्मिती प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये रिकामी जागा वस्तू आल्यामुळे होते. उत्तर, अपारदर्शक. छायेची निर्मिती प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आल्यामुळे होते. आणि उ आहे, प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये वस्तू आली की त्यातून प्रकाश जातो.
उत्तर पारदर्शक आणि दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये आहे आरपार. तर उत्तर तयार होईल प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये पारदर्शक वस्तू आली की त्यातून प्रकाश आरपार जातो. अशा प्रकारे प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा खालीलपैकी प्रत्येक वस्तू दीप्तिहीन किंवा दीप्तिमान आहे ते लिहा. वस्तू लिहून दिली आहे, आपल्याला ती दीप्तिमान आहे की दीप्तिहीन आहे ते लिहायचं आहे. पहिले आहे पुस्तक. पुस्तक काय आहे? दीप्तिहीन आहे. पेटलेली मेणबत्ती दीप्तिमान. मेन कापड दीप्तिहीन. पेन्सिल दीप्तिहीन. पेन दीप्तिहीन. बल्ब दीप्तिमान. टायर दीप्तिहीन. विजेरी दीप्तिमान. अशा पद्धतीने आपण दिलेल्या वस्तू दीप्तिमान आणि दीप्तिहीन लिहून प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा सांगा मी कोणाशी जोडी लावू. अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे. अ गटामध्ये आहे अ आरसा, आ काजवा, ई सूचिचित्र प्रतिमाग्राहक आणि ई चंद्र. ब गटामध्ये आहे 1 दीप्तिहीन, 2 उलट प्रतिमा, 3 परावर्तन, 4 दीप्तिमान. ते जोड्यांची आपल्याला योग्य जुळवाजुळव करायची आहे. तर उत्तरामध्ये बघा अ गटामध्ये पहिली जोडी आहे आरसा, त्याची जोडी ब गटामध्ये तिसरा आहे परावर्तन. आरसा त्यासमोर लिहायचा आहे परावर्तन. दुसरा आहे काजवा, त्याची जोडी ब गटामध्ये लावायची आहे दीप्तिमान. ई आहे सूचिचित्र प्रतिमाग्राहक, त्याची जोडी ब गटामध्ये लिहायची आहे आपल्याला उलट प्रतिमा. आणि चंद्र अ गटामध्ये आहे चंद्र आणि ब गटामध्ये त्याची जोडी लावायचं आहे आपल्याला दीप्तिहीन. अशा पद्धतीने जोड्या लावा किंवा सांगा मी कोणाशी जोडी लावू हा प्रश्न तिसरा या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये अ आहे छायानिर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात. उत्तर छायानिर्मितीसाठी प्रकाशाचा स्रोत, सपाट पृष्ठभाग, अपारदर्शक वस्तू आणि वस्तू व छाया कशावर पडणार आहे या बाबीवर अवलंबून असते. आहे वस्तू केव्हा दिसू शकते. उत्तर प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात, याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. परावर्तित किरणे आपल्या डोळ्यापर्यंत पोचली की वस्तू आपल्याला दिसतात. ई आहे छाया म्हणजे काय. उत्तर प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही, त्यामुळे वस्तूपलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा इतर पृष्ठभागावर वस्तूची सावली पडते. या सावलीलाच त्या वस्तूची छाया म्हणतात. अशा पद्धतीने आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केला आहे. यानंतर आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूया. उपक्रमामध्ये पहिला प्रश्न आहे न्यूटन डिस्क तयार करा. आता या ठिकाणी न्यूटन डिस्क आपण तयार करू शकत नाही, परंतु त्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. तुम्हाला जर शक्य असेल न्यूटन डिस्क तयार करणे तर तुम्ही तशा पद्धतीने ते साहित्य वापरून तयार करायचे आहे. तर सुरुवातीला आपण न्यूटन डिस्क कोणी बनवली ते थोडक्यात पाहूया. न्यूटनच्या कलर्ड डिस्कचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला होता. चकती इंद्रधनुष्याच्या रंगामध्ये 7 विभागांची असते आणि जेव्हा डिस्क फिरवली जाते तेव्हा रंग पांढरे होतात. न्यूटन आणि एडवर्डला आइन्स्टाईनसोबत शिकणे उत्साहवर्धक वाटले आणि त्यांनी मातीबद्दल अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि त्यामधून ही न्यूटन डिस्क बनवल्या गेली. तर तुम्ही न्यूटनची डिस्क कशी काढता. तर पांढरा प्रकाश तयार करण्यासाठी विविध रंग कसे एकत्र येतात हे दाखवण्याचा एक सोपा मार्ग न्यूटन डिस्क म्हणून ओळखला जातो. ही डिस्क कलर फील्ड तयार करून आणि ते अतिशय वेगाने फिरवून बनवता येते. हा प्रयोग अंतिम पुरावा होता की पांढरा प्रकाश दृश्यमान स्पेक्ट्रमच्या सर्व रंगाचा बनलेला आहे. न्यूटन डिस्कमध्ये एकूण 7 रंग असतात. या रंगामध्ये लाल, पिवळा, केशरी, हिरवा, निळा, इंडिगो आणि व्हायलेट यांचा समावेश आहे. खाली दिलेली आकृती न्यूटन डिस्क दाखवते. न्यूटनचा कलर डिस्कने हे दाखवून दिले की पांढरा प्रकाश हा इंद्रधनुष्याच्या आढळण्यास सर्व रंगाचे मिश्रण आहे.
न्यूटन डिस्क, ज्याला गायब होणारी रंगाची चकती म्हणूनही ओळखले जाते. वेगवेगळ्या रंगामध्ये खंडासह फिरणाऱ्या डिस्कसह सुप्रसिद्ध भौतिकशास्त्राचा प्रयोग आहे. जेव्हा ते वेगाने फिरते तेव्हा पांढरे किंवा ऑफ व्हाईट किंवा राखाडी दिसणे हे त्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. अशा प्रकारे आपण न्यूटन डिस्कविषयी थोडक्यात माहिती बघितली आहे. तर घरचे साहित्य वापरून किंवा काही साहित्य दुकानमधून विकत आणून न्यूटन डिस्क तुम्ही तयार करून बघायचे आहे. उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे, दिवसा सूर्यप्रकाशाचा वापर करून आपल्याला वीज बचत करता येईल का, याबाबत माहिती मिळवा. सौर ऊर्जा विद्युत ग्रिडरवर हस्तांतरित करता येते, जी विविध कारणांसाठी वापरली जाऊ शकते. तुम्हाला अतिरिक्त ऊर्जेवर क्रेडिट देखील मिळू शकते, जे तुम्हाला ग्रिडमधून परत ऊर्जेची आवश्यकता असेल तेव्हा समायोजित केले जाते. तुमचा दैनंदिन वीज वापर कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे ऊर्जेचा पर्यायी स्रोत म्हणून सौर ऊर्जेचा वापर करणे. ऊर्जेच्या पर्यायी आणि नूतनीकरणीय स्रोतांपैकी सौर ऊर्जा सर्वात लोकप्रिय आणि सहज उपलब्ध आहे. सूर्याच्या शक्तीचा उपयोग करण्यासाठी फोटोव्होल्टेइक सौर पॅनल पावसाळ्याच्या दिवशी थोडी जास्त ऊर्जा साठवतात. म्हणजे असं आपण जर चांगल्या पद्धतीचं सौर पॅनल वापरलं तर ते पावसाळ्यातसुद्धा उपयोगी पडू शकते. सौर पॅनलची सुरुवातीची किंमत जास्त असू शकते, परंतु दीर्घकालीन फायदे आगाऊ गुंतवणुकीपेक्षा लक्षणीयरित्या जास्त असू शकतात. तुम्ही तुमची स्वतःची वीज निर्माण करणार असल्यामुळे तुम्ही तुमचे मासिक वीज खर्च कमी करू शकता किंवा त्यामुळे आपले बरेच नुकसान टळू शकते. सौर ऊर्जा साठवणे अवघड आहे, परंतु जीवाश्म इंधन आणि इतर ऊर्जा स्रोतांच्या विपरीत सौर ऊर्जा उत्पादनाचा अंदाज कमी आहे. स्थानिक हवामानात बदल होत असताना त्यात हंगामी आणि तास ते तास चढउतार होऊ शकतात. तुमचा दैनंदिन वीज वापर कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे ऊर्जेचा पर्यायी स्रोत म्हणून सौर ऊर्जेचा वापर करणे. ऊर्जेच्या पर्यायी आणि नूतनीकरणीय स्रोतांपैकी सौर ऊर्जा सर्वात लोकप्रिय आणि सहज उपलब्ध आहे. सूर्य हा पृथ्वीवरील महासागर, वातावरण, जमीन आणि बायोस्फिअरसाठी ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. संपूर्ण वर्षभरात सरासरी अंदाजे 342 वॅट सौर ऊर्जा पृथ्वीच्या प्रत्येक चौरस मीटरवर पडते. ही प्रचंड ऊर्जा आहे. 44 चतुर्भुज 4.4 गुणिला 1016 वॅटची शक्ती अचूक असणे. तुम्हाला एक कल्पना देण्यासाठी सौर यंत्रणा प्रति किलोवॅट प्रतिवर्ष 1350 युनिट वीज निर्माण करू शकते. तुमचा ऊर्जेचा वापर दरमहा 550 ते 600 युनिट्स असल्यास आणि तुमच्या राज्याचे वीज दर प्रति युनिट 8 असल्यास तुम्ही वीज बिलावर किमान 4400 किंवा 4800 महिना खर्च कराल. असे करण्यापेक्षा सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा. उपक्रमामध्ये दिलेला तिसरा प्रश्न आहे, सर सी.व्ही. रामन यांचे चरित्र व शोध यांची माहिती असणारे पुस्तक वाचा. आता तुमच्या शाळेत जर ग्रंथालय असेल तर त्या ठिकाणी हे पुस्तक आहे का हे विचारायचं असेल तर घ्यायचं आहे आणि व्यवस्थित काळजीपूर्वक त्याचे वाचन करायचे आहे. आणि नसेल तर मी या ठिकाणी सी.व्ही. रामन यांच्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. सर चंद्रशेखर वेंकटरमण FRS हे भारतातील एक भौतिकशास्त्रज्ञ होते, जे प्रकाश विखुरण्याच्या कामासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी आणि त्यांचे विद्यार्थी KS कृष्णन यांनी शोध काढले की जेव्हा प्रकाश पारदर्शक पदार्थातून जातो तेव्हा विक्षेपित प्रकाशाची तरंगलांबी आणि वारंवारता बदलते. तर सी.व्ही. रमण यांचे पूर्ण नाव सर चंद्रशेखर वेंकटरमण असे होते. ते एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी त्रिचिनोपॉली, भारत येथे झाला आणि 21 नोव्हेंबर 1970 रोजी बंगळुरू येथे त्याचे निधन झाले. जेव्हा प्रकाश पारदर्शक पदार्थातून जातो तेव्हा काही प्रकाश तरंगलांबी बदलतो. हे शोधल्याबद्दल त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. रमन इफेक्टमुळे ही घटना घडते, जी आता रमन स्कॅटरिंग म्हणून ओळखली जाते. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण.
सी.व्ही. रमण यांचा जन्म तमिळ ब्राह्मण पालक चंद्रशेखर रामनाथन अय्यर आणि पार्वती अम्मल, तिरुचिरापल्ली, मद्रास प्रेसिडेन्सी, ब्रिटिश राज, आता तिरुचिरापल्ली, तमिळनाडू असे म्हणतात, येथे झाला होता. 8 भाऊ आणि बहिणींमध्ये ते दुसरे होते. त्याच्या वडिलांनी जवळच्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले आणि चांगले जीवन जगले. माझं तोंड तांब्याचा चमचा घेऊन जन्माला आलं होतं. मी जन्माला आलो तेव्हा माझे वडील दरमहा 10 रुपये रियासत कमवत होते. त्याचे कुटुंब 1892 मध्ये आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे स्थलांतरित झाले. तेव्हा त्यांच्या वडिलांना श्रीमती ए.व्ही. नरसिंह राव कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून बोलावले. रमण यांनी विशाखापट्टणम येथील सेंट अलोयसियम अँग्लो इंडियन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी मॅट्रिक आणि कला परीक्षा, वयाच्या 13व्या वर्षी शिष्यवृत्तीसह उत्तीर्ण केले. आंध्र प्रदेश स्कूल बोर्ड अंतर्गत दोन्हीमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. रमण यांनी 1902 मध्ये मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, जिथे त्यांच्या वडिलांना गणित आणि भौतिकशास्त्र शिकवण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. 1904 मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठातून सन्मानाने पदवी प्राप्त केली, जिथे त्यांनी प्रथम स्थान मिळवले आणि भौतिकशास्त्र आणि इंग्रजीमध्ये सुवर्ण पदके जिंकली. 1906 मध्ये त्यांनी ब्रिटिश जर्नल फिलॉसॉफिकल मॅगझिनमध्ये आयताकृती छिद्रामुळे असममित विवर्तन बँड या विषयावर त्यांचा पहिला वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित केला. ते वयाच्या 18व्या वर्षी पदवीधर विद्यार्थी होते. 1907 मध्ये त्याच विद्यापीठातून त्यांना सन्मानाने M.A. पदवी घेतली. त्याच जर्नलमधला त्याचा दुसरा पेपर त्या वर्षी द्रव पृष्ठभागावरील ताणावर होता. हे लॉर्ड रेलच्या कानाच्या आवाजाच्या संवेदनशीलतेवरील पेपरसोबत प्रकाशित झाले होते आणि या पेपरमधूनच लॉर्ड रेले यांनी रामनशी संवाद साधण्यास सुरुवात केली आणि त्यांना प्राध्यापक म्हणून संबोधित केले. रमणचे भौतिकशास्त्राचे शिक्षक रिचार्ड लेवेलिन जोन्स यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव होती आणि त्यांनी इंग्लंडमध्ये संशोधन सुरू ठेवण्याचा आग्रह धरला. जोन्सने कर्नल गिफर्ट यांच्याकडे रमणची शारीरिक तपासणी केली. रमण हे वारंवार आजारी असायचे. वडिलांच्या आवडीमुळे त्यांनी फायनान्शियल सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. सहाय्यक महालेखापाल म्हणून काम करण्यासाठी ते 1907 मध्ये कलकत्ता येथे गेले. मात्र फावल्या वेळात ते संशोधन करण्यासाठी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेसच्या प्रयोगशाळेत गेले. प्रयोगशाळेची मर्यादित संसाधने असूनही त्यांनी त्यांचे संशोधन चालू ठेवले आणि नेचर, द फिलॉसॉफिकल मॅगझिन, फिजिक्स रिव्ह्यू आणि इतर यासारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे निष्कर्ष प्रकाशित केले. त्यावेळचे त्यांचे संशोधन कंपन आणि ध्वनिशास्त्रावर केंद्रित होते. 1917 मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे पहिले पालित प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. कलकत्त्यात 15 वर्षे राहिल्यानंतर 1933 ते 1948 या काळात ते बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक झाले आणि 1948 पासून त्यांनी बंगळुरूमधील रमण इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्चचे संचालक म्हणून काम केले, ज्याची त्यांनी स्थापना केली. अकादमीच्या जर्नल्सला मरू देऊ नका. रामन यांनी त्यांच्या मृत्यूच्या 2 दिवस आधी त्यांच्या एका माजी विद्यार्थ्याला सांगितले, देशात होत असलेल्या विज्ञानाच्या गुणवत्तेचे ते संवेदनशील संकेतक आहेत आणि विज्ञान त्यात रुजत आहे की नाही. त्या दिवशी संध्याकाळी रमणने त्यांच्या बेडरूममध्ये संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाची भेट घेतली आणि संस्थेच्या व्यवस्थापनाच्या भवितव्याबद्दल चर्चा केली. त्याने आपल्या पत्नीच्या त्याच्या मृत्यूनंतर कोणतेही विधी न करता साधे अंत्यसंस्कार करण्याची सूचना केली. दुसऱ्या दिवशी सकाळी 21 नोव्हेंबर 1970 रोजी वयाच्या 82व्या वर्षी त्यांचे नैसर्गिक कारणामुळे निधन झाले. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ कशाला म्हणतात? आणि गृहपाठातील दुसरा प्रश्न आहे, प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत सांगा. या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. अशा प्रकारे आपण वर्ग 6वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 14वे प्रकाश व छायानिर्मिती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय, उपप्रश्न, उपक्रम आणि गृहपाठ अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित, परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.